नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना दसरा आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि शुभेच्छुक रितेश पाटील आणि मित्रमंडळ. तर आम्ही दोघं बसलोय आता हार करायला. फुलं वगैरे घेतलीत, हार बनवतोय. 4-5 हार बनवायचे आहेत, 2 गाड्यांना आणि मग देवांना, आणि मग पूजा करू. आज शस्त्र पूजन आहे ना? शस्त्र पूजन. तर आमच्याकडे तसे खूप सारे आहेत, कारण का घरीच इंजिनियर असल्यानंतर पेटी भरलेली आहे आमच्याकडे. आपले साहित्य मग ते पण शस्त्रच झालं ना एक प्रकारे. मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळामध्ये. त्यांनी सगळं साफ करून ठेवलंय, तर मग पूजा करू. तर आजच्या ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हा, प्रीत बोलला नाही मला मी कशी दिसते म्हणून. खूप छान दिसते, नेहमीची आपली ठरलेली वाक्य. एकदम नवीन नवरीत दिसते. नेहमी माझ्या नवऱ्याला साडी नेसली ना की खूप जास्त आवडते, है ना? म्हणजे दिवसभर मी साडीतच असं, म्हणजे रोज रोज साडीतच असायला पाहिजे असं मला मस्त वाटतं. तरी पण आठवड्यातून एकदा ट्राय करायला पाहिजे असं त्याचं म्हणणे की आठवड्यातून एक तरी दिवस तू साडी नेसत जा. फुल डे साडी असो. पण आता आपला सण आहे तर साडी नेसायला पाहिजे. ओके, परफेक्ट. तर सण आहे म्हणून साडी नेसायला पाहिजे ना, थोडा वेळ का होईना पण नेसले. तर चला, जेवण काही अजून बनवलं नाही, टाइम आहे. नाश्ता केला आणि मग डायरेक्ट हार करायला बसलो. हार बनून रेडी झालेले आहेत, मस्त बनवले प्रीतनी हार. तयारी केली मी सगळी. फुलं वगैरे घेतली. आता सगळे जे शस्त्र आहेत ते आपल्याला इथे ठेवायचे आणि त्यांची पूजा करायची आहे. आणि आता प्रीत लावतोय भाताचं कणीस दरवाजाला. शेतकऱ्याची समृद्धी. काय काय घेतलंस त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये फूल घेतलंय गोंड्याचा, भाताची कणसं घेतली, आणि त्याला काय म्हणतात, लाल गोंडा बोलतात, कोंबडा बोलतात, कोंबडाच बोलतात ना? कोंबड्याचं फूल. कोंबड्याचं फूल आणि हे आपलं आंब्याचं पान. ओके, ते लावलंय इथे. नवीन स्टाईलचा हार बनवलाय. हे पण चांगला वाटतोय ना. नवीन स्टाईल नाही, ती जुनी स्टाईल आहे. माझ्या साईड मी तर नवीन बनवलाय. बरं, ठीक आहे, बघूया. मस्त ना, अशी पान फुल असं बांधून त्यांनी केले हार. छान वाटतोय. ओके, कारण का आपला दरवाजा थोडा मोठा आहे ना. हा, ठीक आहे. ओके, लाव. मला मदत कर. आलो. छान वाटतोय बघ प्रीत. खरं म्हणजे अशा पद्धतीनेच लावतात दरवाजाला, है ना? जुनी जी पद्धत आहे ती. तुम्ही घराला अशी कणसं लावता का? मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तुमच्याकडे काय म्हणतात ते सुद्धा सांगा मला. आमच्याकडे असं काही स्पेसिफिक असं नाव नाहीये, है ना? भाताचं कणीसच बोलतात ना आपण. भाताची कणसं आणि फुलं लावतो. तर छान वाटतंय जरा. ओके, उत्तराखंडाची शुभ सुरुवात. आता आयुध पूजन करू आपण. काय? आयुध म्हणतात? युद्धासाठी वापरले जाणारी शस्त्र म्हणतात. आयुध नाही. त्याच्या आयुध म्हणजे युद्धाचा. अच्छा, असं रिलेटेड. मला शब्द नव्हता माहिती तो. ठीक आहे, तर सगळं काढून दिलंय मी प्रीतला. तशी आमच्याकडे शस्त्र खूप आहेत, पण थोडी जी मोजकीच आहे. हे काढू का? आपली पेटी काढू का? पेटीमध्ये भरपूर आहे. आता इथे आपण सगळं रचूया आणि पूजन करूया. त्याला धागा बांधायचा आहे ना? ठेवले मी धागा याच्यामध्ये. हा बघ, ते प्रत्येक शस्त्राला बांधायचं आहे ना आपल्याला. हा, छोटे छोटे तुकडे करून. ओके, त्याला बांधूया आणि मग पूजा करूया. लागलेली आहे पुन्हा कामाला.
आत्ताच पूजा उरकून झाली. पूजा झाली आत्ताच आमची आणि लगेच बघा जेवणाची तयारी म्हणजे भूक लागली ना आता. भूक लागली मग. आणि काय ग तीच सुरी घेतलीस का? मग काय पूजन झालं आणि लगेच ही घेतली कारण की मला हीच सुई लागते कापायला. परफेक्ट आणि पातळ कापता येतं मला याच्याने. मग लगेच पूजन झालं आणि पहिली सुरी घेतली. मला कांदा आणि टोमॅटो चिरायचं होतं. पण छान दिसतेस ग. थँक्यू. किती तारीफ. आता मी ते काय बोलले पण नाही तुला. साडी लावलीस ना. साडी नेसले. आज आहे छोलेची भाजी. पण एक मुलगी अशी आहे की सेल चालू झाला आणि तो संपला तरी पण काहीच घेत नाही कपडे. साडी तर घेतच नाही. माझं तसंच असतं. आणि सेल संपला ना की मग मी शॉपिंग करायला जाते. मग चलो पनवेल साडी लेने के लिए. आता दिवाळी येतोय अजून माझी साडीची काहीच खरेदी झाली नाहीये. यावेळेस दादर भेट झाली नाही अजून. गेलो नाही. कधी कधी कंटाळा येतो थोडं लांब जायला पण मस्त तिकडे बघायला मिळतं ना सगळं. म्हणून मला दादर आवडतं शॉपिंगसाठी स्पेशली. आता ही साडी मस्त आहे पण अशी कडक आहे ती त्यामुळे अशी बसत नाहीये प्रॉपर. पण हिचा कलर मला खूप जास्त आवडलो. साऊथ लोक असं पॅटर्न घालतात साडीचा म्हणून म्हटलं चला आज ही घालूया. आता पटापट मस्त जेवण बनव. मी बसले आता पाठीमागे. संध्याकाळ झाली. प्रीत गेला होता कचरा टाकायला. आमच्याकडे कधी कचरावाली गाडी येते कधी नाही येत. त्याच्यामुळे कचरा टाकायला गेला होता. आणि हे बघा हे आम्ही फळ लावलं होतं. का टरबूज सारखं आहे ना. टरबूजचाच प्रकार आहे. वेल जस्ट आम्ही खाल्लं होतं आणि बी टाकली होती. तिथे त्याचं कोंब आलं आणि मग फळ तयार झालं. पण आमच्याकडे कुत्री जाम आहेत. ती कुत्री जाऊन त्याच्यावर बसली. त्याचे नखे ओरडून तो ताना हलवला. त्याच्यामुळे ते ताना जो होता वेल जी आली होती तुटली. पण फळ मात्र पिकलं मस्त. असं मस्त गोड कसं टरबूज असं तसं वास येतोय मस्त असं. ह्याची गंमत म्हणजे एवढं वाढवलं त्याला आणि कुत्रा जाऊन त्याच्यावर बसला आणि त्यांनी पायाने सगळं असं कटिंग करतो काढलं. मग काय तर बसलोय जरा. आज ना दमल्यासारखं वाटतंय. प्रीतला तेच बोलते. खूप मेहनत घेतली. खूप मेहनत. तेच ना. सण असते कशी आपलीच घरातल्या लेडीची जास्त धावपळ असते. आपली सकाळची कामं पण असतात. पूजेची तयारी करायची असते. पण सगळं नवऱ्याच्या हातामध्ये द्यावं लागतं. जेवण पण लागतं ना. हा तेच ते बोलते. सगळं आम्हाला आयतं लागतं हातामध्ये. गमत काय झाली माहिती काय. पूजा करताना सगळं सामान समोर काढून दिला तरी पण त्याला दिसत नाही. उदबत्तीचा पुडा पण मी त्याला समोर दिलेला तरी तिथून संकू उदबत्तीचा पुडा अरे समोरच आहे तुझ्या ते पण त्याला दिसत नाही. फळ कापतोय. गोड आहे ना पण म्हणजे असं वाटते तर पिकलाय ना तो. हा पिकलाय. खूप सारे बीज आहेत. ठेव बी होती ना आपल्याला का मंडळी. सुकू ते बी आपल्याला होईल परत ते. या वेळेला काय आपल्याला शिल्कीमध्ये नव्हतं खायचं. कुत्र्यांनी काढलं ना ते. खाऊ शकतेस तू पण नको आता मला तेवढं मन नाही तिथं खाण्यासाठी. असं तर अशी गंमत. तर माझे एकदम पाय वगैरे अशी दुखायला लागले. आणि हवामान बदलले. थंड हवा येते. तसं पण आम्ही डोंगरावरच राहतो त्यामुळे थंडच हवा येते पाठीमागून. तसं शांत बसले. चहा सुद्धा घेतले नाही. 5:30 झालेत ना प्रीत. 5:30 झाले. चहा पण नाही घेतला. मी जस्ट पाठी अशी बसलोय. प्रीत गेला होता कचरा टाकायला. हा तर चहा घेऊ थोड्या वेळामध्ये म्हणजे मला जरा बरं वाटेल. आता संध्याकाळी परत छोटी मुलं येतील सोनं घेऊन. कसलं पान असतं रे ते. आपट्याचं पान. ते येतात आमच्याकडे. प्रत्येक सोनं लुटलं की ते पान घेऊन येतात प्रत्येक घरामध्ये द्यायला असं मोठ्या माणसांना. जसं आम्ही पण जायचो आधी. तर ती येणार आहे. त्यांच्यासाठी काही यावेळेला आणलं नाही आपण ना. चॉकलेट वगैरे पण नाही आणलं. तू गेलासच नाही मार्केटला. आणि आता आमच्याकडे ना खूप ट्रॅफिक लागलं होतं अलिबागला. बाबू बोलला होता संगीत जाऊच नको बोलते खूप ट्रॅफिक लागलंय. तर सुट्टी होती ना दसऱ्याची तर खूप ट्रॅफिक लागली होती. आणि गांधी जयंती पण आहे. आणि मग प्रीत कंटाळा करतो बाहेर जायचा. तरी पण 1-2 किलोमीटर जावं लागतं ना प्रीत बाहेर. त्यामुळे तो कंटाळा करतो. म्हणून मी सगळं घरी आधीच आणून ठेवते. आता बसले थोड्या वेळात चहा घरी. प्रीत आज तू मला चहा बनवून देणार आहेस. सकाळी पण मी बनवला. सकाळी कुठे बनवलं. जस्ट पाणी ठेवलं. हा फक्त बाकी सगळं चहा पावडर टाकण्याचं काम मी केलंय. जेवण कोणी बनवलं. हा जेवण पण तुम्हीच बनवलं. मी काहीच नाही केले आज. मी अशीच बसले. सुट्टी असली ना प्रीतला की तो इकड तिकडच्या कामामध्येच बिझी असतो. हे करायचंय ते करायचंय आणि करायला पण पाहिजे.
कारण घरातली कामं त्याच्याशिवाय दुसरं कोण करणार नाही. काय रे? आपली कामं आपल्याला. हा ते तर आहे. मंडळी काय म्हणाले? तुम्हाला पण तुम्हाला पण सावकार. ओके थँक्यू. तुम्हाला पण हॅपी दसरा. हॅपी दसरा. सावकार. बाय बाय. आणि आता आम्ही आलोय अलिबाग बीचला. लाईट नव्हती आणि आता अचानक लाईट लागली. फ्यूज उडाला होता वाटतं. चंद्र पण आलाय तेव्हा मस्त वाटते. जेवलो मस्त हॉटेलला आणि मग थोडंसं चालायला आलोय. अचानकच आमचा प्लॅन झाला की चल आज बाहेरच जेवूया. मी पण पटकन रेडी झाले, पटकन जेवलो आणि बीचवर अशाच फेरी मारतोय. आम्ही आलो तर लाईटच नव्हती. मला येते की नाही लाईट आणि बसायला पण नाही, कारण का पाऊस पडलाय त्यामुळे सगळं भिजलंय. तेव्हा 2-3 फेऱ्या मारतो आणि मग जातो घरी. मस्त जेवलोय पोट भरून है ना. आज काय व्हेज, कारण की दसरा आहे ना, गुरुवार आहे. गुरुवार आणि गुरुवार पण आहे मेन म्हणजे, म्हणून उपवास. अजून तिकडची लाईट नाही लागली, पाठची इथेच लाईट आहे म्हणून पटकन आपला व्लॉग कंटिन्यू करते. तर चला मंडळी आता जाते मी घरी. तर तुम्हाला भेटते पुढच्या व्लॉग मध्ये. हा दाखवते ना. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इकडे आहे चंद्र आणि हा माझा चंद्र. चलो बाय. गुड नाईट.